या ताईंच्या मानेच्या मणक्यात काही नसं दबलेलं आहे. पिळका लागते. पिढ दुखतंय का तिथं? कुठं दुखतंय? पिढ दुखतंय. हाताला मुंग्या येतात का? एकच पायाला कळ लागते का दोन्ही पायाला? दोघं पायांचं दोन्ही पायाला. हो जो मी अजय पाटील, राहणार धुळे. मी स्वतः सिव्हिल हॉस्पिटल धुळे येथील कर्मचारी असून TB सुपरवायझर म्हणून काम करतो. माझ्या मिसेस सुरेखा पाटील यांना बऱ्याच वर्षापासून म्हणजे 3-4 वर्षापासून याचा त्रास होता. मणक्यामध्ये नस दाबली गेली होती. त्याकरिता त्यांना खूप त्रास व्हायचा. पायात मुंग्या येणे, खाली मांडी घालून न बसता येणे, नंतर मग गुडघा न वाकवता येणे, अशा बऱ्याच गोष्टी त्रासदायक होत्या, ज्याच्याने बऱ्याच वेळ उभं राहिल्यानंतर एकदम थकवा जाणवणे असं होत होतं. आणि मलाही स्वतःला याने बॅक पेन जाणवत होता. मोटरसायकल फिरत असल्यामुळे, फिरस्ती जॉब असल्यामुळे माझी पाठदुखी होत होती. पण आमच्या नातेवाईक किंवा मग मित्रमंडळी यांच्या संदर्भाने मी इथे आलो आणि आल्यानंतर इथली ती उपचार पद्धती बघितली. ती खूपच चांगली आणि सगळ्यांनी सौजन्याने वागणूक दिली आणि आम्हाला ज्या उपचार पद्धतीमध्ये रिलीफ मिळाला तो खूपच आशादायी आणि 50%च्या वरती, म्हणजे जवळजवळ आमचा जो त्रास होता तो नाहीसा झालेला आहे, आढळून आलेला आहे. किती टक्के आराम वाटतात आहे तुम्हाला? 70% तरी वाटतं. 70% आहेत. 70%. खूपच छान छान. आता व्यवस्थित वाटतंय ना? मान तुमच्या मानेचे मणके बी पूर्ण भरले होते आणि कंबर पण बरेचसे पक्के टाईट झाले होते. येथे आल्यानंतर मला मवाळ सर आणि त्यांचा जो स्टाफ आहे त्यांची सौजन्यपूर्ण वागणूक आणि त्यांनी केलेली ट्रीटमेंट, मूळ मुद्दा असा असतो, पेशंटला रिलीफ मिळणं गरजेचं राहतं. बऱ्याचदा आपण बघतो नामांकित डॉक्टरसुद्धा कोणत्याही पद्धतीचा हात न लावता किंवा मग आपल्याला न विचारता त्यांच्या पद्धतीने प्रिस्क्रिप्शन लिहून मोकळतात. पण आपल्याला इथं विचारलं जातं की तुम्हाला नेमका किती फरक पडतोय, काय पडतोय, फीडबॅक लगेच घेतला जातो काय काय नाही. त्याच्यामुळे ते समाधान, पेशंटच्या चेहऱ्यावरचं समाधान हे महत्वाचं राहतं की त्यांना काही मिळालं इथे येऊन. धन्यवाद सर. धन्यवाद.